संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 6वी सेमीच्या मुलांसाठी आजचा पेपर आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। त्यामुळे पेपर शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। तर मग चला सुरुवात करूया आजच्या पेपरला। पहिला प्रश्न आहे आपला फिल इन द ब्लँक्स आणि तो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे। 4 गुणांसाठी हा विचारला गेलेला प्रश्न आहे, ठीक आहे। दुसरा म्हणजे क्वेश्चन 1B आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघा इक्वेशन दिलेले आहे, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स काढायचे आहेत आणि त्याचे सोल्युशन आहे की नाही ते लिहायचं आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, y - 3 = 11 दिलेले आहे। जर y ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 टाकली तर 3 - 3 किती होतात तर 0 होतात। इकडची व्हॅल्यू 0 आली, इकडची व्हॅल्यू 11 आली, त्यामुळे याचा आन्सर नो असणार आहे। त्याच पद्धतीने n ची व्हॅल्यू जर 10 टाकली तर 10 + 7 म्हणजे 17 झाले, म्हणजे ह्याचा आन्सर काय असणार आहे, यस हे उत्तर असणार आहे, ठीक आहे। या पद्धतीने खालचीच गणित तुम्हाला सोडवायची आहेत। हा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी विचारला गेलेला आहे, ठीक आहे। दुसरा प्रश्न आहे ए आहे त्यातला, रिराइट द फॉलोइंग युजिंग अ लेटर सांगितलेला आहे। लेटर्स यूज करून तुम्हाला काय करायचे, इक्वेशन्स राईट करायचे आहेत। द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 9, सम ऑफ अ सर्टन नंबर दिलेला आहे का नाही म्हणून आपण x घेतलेला आहे। सम म्हणजे ऍडिशन म्हणून प्लसचं साइन दिलेलं आहे, अँड 9 म्हणजे एक नंबर आणि त्यामध्ये आपल्याला 9 मिसळायचे आहेत। x + 9 हे त्याचा आन्सर असणार आहे। 4 टाइम्स अ नंबर, 4 टाइम्स नंबर म्हणजे काय, कोणत्याही नंबरला 4 ने मल्टिप्लाय करायचा। तर तो नंबर दिलेला आहे का, नाही दिलेला, म्हणून आपण x घेतलेला आहे। इज 48 म्हणजे कोणताही एक असा नंबर आहे ज्याला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येणारा आन्सर हे 48 आहे, म्हणून आपण 4x = 48 हे इक्वेशन या ठिकाणी तयार केलेलं आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, नेम द फॉलोइंग, नेम द ऍडजसंट अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल DEFG। ऍडजसंट मीन्स काय, तर या ठिकाणी बघा ऍक्च्युली यामध्ये प्रिंट मिस्टेक आहे बघा, इथं DEFG दिलेले आहे आणि इथं PQRS असं दिलेलं आहे। त्यामुळे आता जर आपण DEFG घेतलं तर D ला E असणार आहे, E ला F असणार आहे आणि R ला S असणार आहे, ठीक आहे। पण आता PQRS जर क्वाड्रिलॅटरल घेतला तर P ला Q असणार आहे ऍडजसंट अँगल, त्याच्यानंतर Q ला R असणार आहे, R ला S ऍडजसंट असणार आहे आणि P ला काय असणार आहे, S ऍडजसंट असणार आहे। डिपेंड्स ऑन क्वाड्रिलॅटरल्स नेम असणार आहे, ठीक आहे। हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी या ठिकाणी विचारलेला आहे। क्वेश्चन 3A आहे पुढचा क्वेश्चन, 2 मार्क्स साठी विचारलेला आहे। काय सांगितलेलं आहे बघा, तर आर्या स्कोर्ड 688 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एक्झाम, व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड। ठीक आहे, पर्सेंटेज काढायचे, खाली आपण किती टोटल मार्क्स किती आहेत ते आपण खाली घेतो, त्याच्या आउट ऑफ किती मार्क्स पडलेले आहेत तर 688 मार्क्स पडलेले आहेत आणि मल्टिप्लाय बाय 100 करतो, 0 गेट कॅन्सल झाले। 8 ने याला डिवाइड केलं तर आन्सर किती आलेलं आहे, 86% आन्सर आलेलं आहे। आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, ड्रॉ अ लाईन सेगमेंट AB ऑफ अ लेंथ 5 सेंटीमीटर, बायसेक्ट इट युजिंग अ कंपास अँड रुलर सांगितलेलं आहे। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे सेगमेंट, देन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंपासने एकदा वरती एकदा खाली आर्क मारून घ्यायचे आहेत आणि त्यातून लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्ट निघतो। ते आन्सर तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन 4A जो की 4 गुणांसाठी आहे। इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन हॅज। क्वाड्रिलॅटरलला किती साइड्स असतात तर 4 असतात, ऑक्टॅगॉनला 8 असतात, पेंटॅगॉनला 5 असतात आणि हेप्टॅगॉनला 7 असतात, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 4B, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन सांगितलेले आहेत। इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला या ठिकाणी y ची व्हॅल्यू, t ची आणि p ची व्हॅल्यू काढायची आहे। -5 होते, इकडे गेल्यानंतर +5 होतील, आन्सर 7 आले। +4 होते, अपोजिट साइडला गेले की मायनस झाले, आन्सर 5 आले। इथं मल्टिप्लायडला होते, इकडे गेल्यानंतर डिवाइड गेले, डिवाइड करून आन्सर 8 आलेलं आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे आपल्याला, तर ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स साइड सांगितलेले आहे। आता ऑल साइड्स इक्वल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल, सगळ्या साइड्स ह्या वेगळे वेगळे असतील तर त्याला स्केलर ट्रायंगल म्हणतो आणि दोनच साइड इक्वल असतील तर त्याला आयसोस्लेट ट्रायंगल असं आपण म्हणतो। ॲट द रेट ऑफ 10 PCPA व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹12,000 असं विचारलेलं आहे। या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट फर्स्ट काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून या ठिकाणी बघा ह्या 2 झिरोजला इथल्या खालच्या 2 झिरोज निघून गेल्या, 12 1 जा 12 आणि 1 2 झिरोज म्हणून या ठिकाणी 2 झिरोज आलेल्या आहेत, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 3 मार्क्स साठी विचारलेला आहे, राईट द आन्सर्स बाय लुकिंग ॲट द फिगर बिलो। आता या ठिकाणी बघा
राईट द नेम ऑफ द व्हर्टायसेस ऑफ द पेंटॅगॉन सांगितलेले आहेत. मग या ठिकाणी तुम्ही पॉईंट म्हणू शकता किंवा व्हर्टायसेस म्हणू शकता. शक्यतो व्हर्टायसेस म्हणायचं आहे, इथं पॉईंट लिहिलेला आहे मी, पण व्हर्टायसेस ए, व्हर्टायसेस बी, व्हर्टायसेस सी, व्हर्टायसेस डी अँड व्हर्टायसेस ई असं म्हणू शकतो किंवा व्हर्टेक्स ही असं म्हणू शकतो. नेम द साइड्स ऑफ अ पेंटॅगॉन. साइड कुठल्या कुठल्या आहेत बघा, ए बी, बी सी, सी डी, डी ई आणि ई ए. नेम द अँगल्स ऑफ पेंटॅगॉन. किती अँगल्स आहेत त्या अँगलची नेम्स राईट करायचे. क्वेश्चन नंबर 7 ए आहे, जो की 4 मार्क्स साठी विचारलेला आहे. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी असं विचारलेलं आहे. फर्स्ट क्वांटिटी 48/72. या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर 24 आहे. 24 ने डिवाइड केलं तर 2/3 आलेलं आहे, म्हणजे 2/3 हे क्वेश्चन आन्सर आलेलं आहे. 45 मिनिट्स 1 hour दिलेले आहे. आता 1 hour इज इक्वल्स टू 60 मिनिट्स असतात, म्हणून या ठिकाणी 60 घेतले. 45 डिवायडेड बाय 15, दोन्ही नंबरला 15 ने डिवाइड होतं, त्यामुळे 15 ने डिवाइड केलं. 3/4 आन्सर आलेलं आहे, म्हणजे 3/4 आलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 7B सांगितलेलं आहे. 14 चेअर कॉस्ट किती दिलेली आहे? 5992 दिलेली आहे. हाऊ मच विल हॅव टू पेड फॉर 8 चेअर्स. मग 8 चेअरसाठी किती पैसे द्यावे लागणार असं विचारलेलं असताना आपण काय केले बघा, डिवाइड केले 14नी आणि इकडे x/8 केले. 8 इकडे डिवाइडला होते, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाइडला झाले. देन सॉल्व्ह केलं. 3424 आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 8th क्वेश्चन जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. युझिंग अ कंपास ड्रॉ अ सर्कल विथ द सेंटर O ऑन अ पेपर. ड्रॉ द रेडियस QR तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. ठीक आहे. तो प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे. या ठिकाणी आपली ही प्रश्नपत्रिका संपते. याच पद्धतीनं 6चे बाकीचेही व्हिडिओ म्हणजे चॅप्टरचे व्हिडिओही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तेही व्हिडिओ तुम्ही एकदा बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.